सगळी दुकानं बंद होती. लोक रस्त्यावर उतरली, पण पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी. शहरात बंदोबस्त होता, पण आरोपीच्या घराबाहेर. कारण घराच्या अनधिकृत बांधकामावर प्रशासनाने बुलडोजर चालवला होता. हे सगळं घडत होतं अमरावतीच्या परतवाड्यात. इथं घडलेलं सेक्स स्कॅन्डल सध्या सगळ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलाय. राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी या प्रकरणात 180 मुलींचे 350 व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा केला आणि अमरावतीमध्ये तणाव वाढला. कारवाई करण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढायला लागला, तेव्हा पोलिसांनी सुमोटो कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि आरोपी अयान अहमद उर्फ अयान शेखला अटक केली. त्यानंतर या प्रकरणात एक एक खुलासे होत गेले. आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक झाली. 50 सदस्यांची SIT स्थापन झाली. पण मुख्य आरोपी अयान शेख बद्दल काय समोर आलं, तर तरुणींना जाळ्यात कसं ओढायचा पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. आता हे प्रकरण थोडक्यात सांगतो. अयान शेख नावाचा 19 वर्षांचा पोरगा, सिंगल पसली शरीर, वजनाच्या दुप्पट डोक्यावर केस, MIMचा सोशल मीडिया प्रभारी अशी त्याची ओळख. पण आधी पक्षातून त्याला काढून टाकण्यात आलं आणि नंतर त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. मुलींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ. या आयानने त्याच्या उझैर नावाच्या मित्रासोबत एक रेस लावली होती, कुणाचा बॉडी काउंट जास्त आहे याबद्दलची. यातूनच आयान मुलींची ओळख वाढवायचा, प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा. या सगळ्याचे व्हिडिओ काढायचा आणि ते उझैरला दाखवायचा. यातले काही व्हिडिओ त्याने उझैरला पाठवले होते, तर काही व्हिडिओ उझैरने आयानच्या फोनमध्ये बघितले होते. उझैर आणि आयानचं भांडण झालं. उझैर आयानकडे पैशांची मागणी करत होता, पण आयानने पैसे द्यायला नकार दिला आणि रागाच्या भरात उझैरनेच हे व्हिडिओ व्हायरल केले असं सांगण्यात येते. अनिल बोंडे यांनी या प्रकरणात 180 पीडिता असल्याचा दावा केल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं. पण पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 8 पीडिता समोर आल्याचं सांगितलं. सोबतच 18 व्हिडिओ आणि 39 फोटो व्हायरल झाल्याचे सांगितलं आणि अमरावतीचे हे सेक्स स्कॅन्डल राज्यभरात चर्चेचा विषय ठरलं. पण हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर 2 प्रश्न विचारले जाऊ लागले. हा अयान शेख आहे कोण आणि तो मुलींना इतक्या सहज जाळ्यात कसं ओढायचा? अयान फक्त 19 वर्षांचा. MIMचा सोशल मीडिया प्रभारी म्हणून त्याच्याकडे जबाबदारी होती. निवडणुकीवेळी बडनेरा इथं झालेल्या असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेचं शूटिंग याच अयान शेखने स्टेजवर जाऊन केलं होतं. परतवाड्यातल्या जयस्तंभ चौकातल्या खंडेलवाल मेडिकल जवळ अयानचं घर आहे. मधुबन महाविद्यालयात तो BSCच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेतोय. मुळात हा अयान दिवसभर रील्स बनवायचा, इन्स्टावर सतत फोटो टाकायचा. यातूनच त्याने MIMच्या काही नेत्यांसाठी रील्स बनवले, काही नेत्यांचे प्रमोशनल व्हिडिओ सुद्धा तयार केले. अयानच्या वडिलांचा परतवाड्यातच जुन्या गाड्यांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे, त्यामुळे त्यांच्याकडे अनेकदा महागड्या गाड्या विक्रीसाठी यायच्या. अयान यात सेकंड हँड गाड्या फिरवायचा, याच गाड्यांसोबत फोटो व्हिडिओ काढायचा आणि इंस्टाग्राम स्नॅपचॅटवर टाकायचा. याच माध्यमातून तो मुलींवर इम्प्रेशन टाकायचा. आपल्याकडे पैसा आहे, गाड्या आहेत असं भासवायचा आणि रीतसर प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. एखाद्या मुलीशी ओळख झाल्यावर तो सुरुवातीला फक्त तिच्याशी बोलायचा आणि मग माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगून भेटायला बोलवायचा. कठोरा नाका परिसरात आयनच्या मित्राची रूम आहे. आयन याच रूममध्ये मुलींना घेऊन यायचा. 3ऱ्या मजल्यावर असलेल्या रूममध्ये तो सकाळी किंवा दुपारच्या वेळी मुलींसोबत यायचा. काही वेळा इथे रात्री सुद्धा मुली यायच्या. या बिल्डिंग मधल्या लोकांनी घर मालकाकडे याबद्दल तक्रार सुद्धा केली होती, पण त्याने या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार अयान ही रूम वापरण्यासाठी आपल्या मित्राला प्रत्येक वेळी 500 रुपये द्यायचा. थोडक्यात काही तासांसाठी 500 रुपये देण्याचं डील त्याने या मित्रासोबत केलं होतं. काही बातम्यांमध्ये असंही सांगण्यात येते की अयानचा मित्र सुद्धा रात्रीच्या वेळी या रूमवर थांबायचा. त्यामुळं आता या रूम मध्ये नेमकं काय काय चालायचं याचा शोध घेण्याची मागणी केली जाते. या रूमचा मूळ मालकही आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय. मुलीशी ओळख झाल्यावर प्रेमाचं नाटक करून अयान त्यांना रूमवर घेऊन जायचा. त्यांच्याशी संबंध ठेवताना व्हिडिओ काढायचा, फोटोही काढायचा. मग हे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी पीडित मुलींना द्यायचा आणि ब्लॅकमेल करून त्यांना पुन्हा रूमवर यायला लावायचा. एवढ्यावरच न थांबता तो या पीडित मुलींना त्यांच्या मैत्रिणींची ओळख करून देण्यासाठी ब्लॅकमेल करायचा आणि नव्याने ओळख झालेल्या मुलीसोबत सेम पिक्चर रिपीट व्हायचा. आधी श्रीमंतीचा बडेजाव, महागड्या गाड्यांसोबतचे फोटो व्हिडिओ आणि नंतर ब्लॅकमेलिंग करत तो या मुलींना जाळ्यात ओढत राहिला. या मुलींची त्याने इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट सोबतच कोचिंग सेंटरच्या माध्यमातून ओळख केल्याचाही आरोप करण्यात येतोय. आयनने आपल्या चौकशीत आपण फक्त 2 मुलींसोबत संबंध ठेवल्याची कबुली दिली,
तर आतापर्यंतच्या तपासातून मिळालेल्या टेक्निकल एव्हिडन्सेसमुळे त्याच्यावर होणाऱ्या आरोपांची पुष्टी होत असल्याचं पोलिसांनी सांगितले। पण बदनामीच्या भीतीने या प्रकरणातल्या पीडिता पुढे येत नसल्याने त्यांचे जबाब आणि साक्ष नोंदवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली। सगळ्यात आधी मुख्य आरोपी असलेल्या अयान शेखला अटक करण्यात आली। आपल्यावर गुन्हा दाखल झाला आहे हे समजल्यानंतर अयान कुटुंबासोबत फरार झाला होता, पण पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस करून त्याला अटक केली। त्यानंतर उझैर खान इक्बाल खान याला अयानचे मुलींसोबतचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अटक झाली। मोहम्मद सादिकला हे व्हिडिओ व्हॉट्सॲपवरून डाउनलोड करून शेअर केल्याप्रकरणी आणि तरवेज खान तस्लीम खानलाही हे व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी अटक करण्यात आली। त्यानंतर 15 तारखेला रात्री पोलिसांनी अयान ज्या रूममध्ये हा सगळा प्रकार करत होता त्या मित्रालाही अटक केली। सोबतच हे व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपात पोलिसांनी आणखी 3 आरोपींना अटक केली। या आरोपींकडून मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यातला डेटा रिवाईव्ह करण्याचं काम सायबर एक्सपर्ट्स कडून सुरू आहे। बुधवारी 15 एप्रिलला एका बाजूला पोलिसांनी अटक सत्र सुरू केलं तर दुसऱ्या बाजूला अयान राहत असलेल्या घराचा अनधिकृत भाग सुद्धा पाडून टाकण्यात आला। 1.5 महिन्यांपूर्वी आलेल्या तक्रारीनुसार अयानच्या नातेवाईकाच्या नावावर असलेल्या घराचा लोखंडी जिना अनधिकृत असल्यानं बुलडोझर चालवून पाडण्यात आला। या घराचं अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी आणखी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। जर 30 दिवसात हे बांधकाम हटवलं नाही तर त्यावरही पाडकामाची कारवाई करण्यात येईल असे आदेश देण्यात आलेत। पोलिसांनी कठोर पावलं उचलत या प्रकरणात 50 अधिकाऱ्यांची SIT स्थापन केली। सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर शुभम कुमार हे या SITचे प्रमुख आहेत। त्यांच्यासोबत 3 महिला अधिकारी, LCB आणि सायबर क्राईमचे PI यांच्यासह 10 अधिकारी आणि 40 कर्मचाऱ्यांची नियुक्ती या SIT मध्ये करण्यात आली। हे SITचं पथक दर 3 तासांनी SPंना तपासाची प्रगती कळवणार आहे। सोबतच तपास प्रभावित होऊ नये म्हणून परतवाडा अचलपूर ठाण्यातले API आणि इतर 5 जणांची तात्पुरती बदली अमरावती नियंत्रण कक्षात करण्यात आली। पोलिसांनी हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलं असून यातल्या आरोपींचा आकडा वाढण्याची शक्यता नोंदवली जाते। ज्यांनी हे व्हिडिओ शेअर केले त्या सगळ्यांना अटक केली जाते। भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी पीडिता हिंदू समाजातल्या आहेत आणि हा व्हिडिओ जिहादचा प्रकार आहे असा दावा केला होता, तर भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी अयानच्या विकृतीला हिंदू मुलींसोबतच मुस्लिम मुलीही बळी पडल्याचा दावा केला। पण राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी पीडित मुली या मुस्लिम समाजातल्याच असल्याचा दावा केला आहे। त्यांच्या दाव्यानंतर 16 एप्रिलला अल्पसंख्याक आयोगाच्या पथकाने परतवाड्यात जात चौकशी केल्याचंही सांगण्यात येते। आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे पीडिता अद्याप समोर येत नसल्यानं पोलिसांनी कुठलीही भीती न बाळगता पीडितांनी तक्रार देण्यासाठी आणि या प्रकरणाची माहिती देण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे। पीडितांना भेटून त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी साध्या वेशातल्या महिला पोलिसांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे। त्यामुळे हे प्रकरण फक्त 8 पीडिता आणि 18 व्हिडिओंपुरतं मर्यादित आहे की अमरावती सेक्स स्कॅन्डल आणखी मोठा विषय आहे हे येत्या काही दिवसात समजेल।